एक्सक्यूज मी. व्हॉट इज दिस? व्हॉट नाही नाही, नॉनसेन्स? कांडी संपली पेनातली. एखादं भरलेलं कांडीचं पेन आहे का? बघावं लागेल मला. आईला एवढी मल्टीनेम इंग्लिश कंपनी कांड्याने भरलेलं पेन नाही तिथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टी व्ही मसाला या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा अभिनेतेचा मसालेदार प्रवास पाहणार आहोत, ज्याच्या अभिनयात जितका दम आहे तितकंच मोठं त्याचं सामाजिक मन आहे. हो, आज आपण बोलणार आहोत अस्सल मातीचा माणूस मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल, जे पडद्यावर आपल्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना वेड लावतात आणि खऱ्या आयुष्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी मैदानात उतरतात. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. मकरंद यांचा प्रवास सोपा नव्हता. मराठवाड्यातील बीडसारख्या एका छोट्या गावातून आलेला हा पठ्ठ्या कलाविश्वाशी काहीही देणे घेणे नसलेली पार्श्वभूमी असूनही त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही आणि अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सुरुवातीचा काळ हा प्रचंड संघर्षाचा होता. वाचनाची प्रचंड आवड आणि मेहनतीची तयारी यामुळे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची साथ त्यांना लाभली आणि इथूनच एका अष्टपैलू अभिनेत्याचा पाया रचला गेला. आता येऊया मकरंद यांच्या अभिनयावर. दे धक्कामधील तो ग्रामीण बाज, गाढवाचं लग्नमधील ती साधी पण प्रभावी मांडणी, किंवा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधील राजकीय मिश्किलपणा, मकरंद यांनी ग्रामीण ढंगाला मुख्य प्रवाहात आणले आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची त्यांची कला म्हणजे एक अप्रतिम जादूच. मित्रांनो, पण फक्त विनोदच नाही तर गोष्ट छोटी डोंगर एवढी सारख्या या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी आणि गंभीर बाजूही जगाला दाखवून दिली. पण मकरंद यांचा खरा हिरो अवतार आपल्याला तेव्हा दिसला जेव्हा 2015मध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत मिळून नाम फाउंडेशनची धुरा खांद्यावर घेतली. शेतकरी आत्महत्या असो किंवा महाराष्ट्रातील दुष्काळाचे भीषण वास्तव, पडद्यावर हसवणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला. त्यांनी केवळ मदतच केली नाही तर शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आणि ही सामाजिक बांधिलकीच मकरंद यांना इतर कलाकारांपेक्षा वेगळं ठरवते. तर मित्रांनो, हा प्रवास होता एका अशा नटाचा जो केवळ एंटरटेनमेंट देत नाही तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा जपतो. मकरंद अनासपुरे यांचा कोणता सिनेमा तुमचा ऑल टाईम फेवरेट आहे आणि त्यांचे सामाजिक कार्य तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टी व्ही मसाल्याच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अशाच मसालेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा टी व्ही मसाला. धन्यवाद.